अध्याय 34. श्री गणेशाय नमः. जय 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 रघुत्तमा आराध्य ओशी प्लवंगमा जटायो नामी विहंगमा मुक्तिदाता रक्षक तू. तरी आता कथा ग्रंथा पुढे बोलवी नवरास प्रसंग जेणे ऐकोनी श्रोती अंगा अनुभवावरती महाराजा मागले आज्याई करविले बोलणे मचिंद्राचे भूमंडळी शरीर आणून वीरभद्र मारुनी केला भस्म दानवास रणांगणी. मागले अध्यायात गोरक्षनाथानं ते मचिंद्र ते खाली आणला आणि बाकीच्या सगळं जाळून भस्म केलं. तरी आता पुढे कथा वीरभद्र निमाल्या उमा कांता सहज कोण आठवणी चित्ता पुत्र मोह वेष्टीला. आणि आता तो वीरभद्र सुद्धा त्यांच्या मिळती भस्म झाला होता आणि शंकर त्याच्याकरता आता रडू राहिला. मी कवाळोनी झाले मलाना आसू ढालिले दोन्ही नयनी परी न बोले काही जटा वेष्टोनी पुत्र मग स्पंदन तसे मनात म्हणे आहा पुत्रा परता धैर्य लावण्य गात्रा विद्या प्रसन्न सर्व आसरा जाणता एक होता सखी आहा कैसा दैवहीन होताचे गेले पुत्र निरान काय असोनी अपार घन तया सरसीन पवती एक इंदू स्वर्गी नसता अपार उटागन असोनी ऋता देवी वीरभद्रावीन घन सर्वता हीन ते जे वाटती. मग शंकर म्हणतो एवढे घन असून काय उपयोग म्हणी त्याच्यात वीरभद्र नाही जसं चांदणे आहे पण चंद्र नाही. कै मयूरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले भुगुळे केवी वीरभद्रावीन घन विकळे सर्व माते भाष्टी पै की गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरवला लावण्य खानी परी एक घ्राण गेले सांडोनी सकळ विकळती होती तैसे माझ्या वीरभद्रावीन सकळ विकळ दिसती घन. आ वीरभद्र माझा प्राण परम कैसा गेला सोडोनी आयशे मनोनी मनीचा मनात पंचानन आरमळत ती चिन्हे जाणून गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला मनात मने बद्रिकाश्रमाते माते बैसवले तया गुरुनाथे तई रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे. आणि मग गोरक्षनाथानं विचार केला मी जेव्हा तपाला बसवतं तर माझं रक्षण शंकरानंच केलं म्हणजे आता ते दुःखात पडले म्हणे. माये समान पाळून लळा माता रक्षी देवी बाळा तरी आयसा स्वामी चित्त कोवळा पुत्र मो वेचला असे हा तरी म्या उपकार काय हो केला निवार आयसा स्वामी शिनविला हर दुःख तुंबळा देऊन या. आयशे म्हणून स्वचित्तात पाया लागे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोह वेष्टित चित्त तुमचे झाले की. आणि मग त्या शंकराच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो शंकराला म्हणून राहिला का पुत्राकरता तुम्ही दुःखी झाले म्हणे. तरी वीरभद्रा ते आता उठवीन परी असती असाव्या अनाव्या ओळखून येथे राक्षसाचे झाले कंदन राक्षसास्ती मिरवती त्यात वीरभद्राच्या असती मिसळल्या कृपा मृती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्रा ते उठवावया. आणि मग तो त्या शंकराला सांगतो मी त्याला उठवीन म्हणे सारे या राक्षसाच्या हस्ती पडलेले आहे म्हणे तर त्या वीरभद्राच्या हस्ती शोधून आणा म्हणे. जरी आयशा मिळाल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सकळ राक्षस उठविता मागुता मनोनी चिंता व्यापिली आयशे बोलता गोरक्ष जती नीलग्रीवा म्हणे कृपा मूर्ती वीरभद्राच्या सकळ असती ओळखोनी काढीन मी माझे गण आहेत जितुले ते असती शैनी बोलणी भले मम नामी रथ झाले काया वाचा बुद्धीनी. आणि मग तो शंकर सांगतो की त्याच्या हस्त्याने शोधून काढू म्हणे कारण जेवढे गण ते आहे तेवढे माझ्या नामाचं स्मरण करते म्हणते. तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी केला व्यस्तोनी जागृत
सुसुप्त स्वप्नी वेष्टिला आहे मम नामी आयशे बोलून शंकर रणभूमीत करी संचार मग तेथे आस्ती उचलून सत्वर कर्मी आपल्या लावितसे आयशे परी शोध करिता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन अवचट हसता हस्ती उचली तयाच्या हस्ती उचलोनी करणी लावित तवच्या हस्ती मंद शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणी तत्वता आणि मग त्या हस्ती शोधतात त्याला त्या कानाला लावायचा ज्या दिला वीरभद्राच्या हस्ते होते त्या कानाला लावले शिव शिव असा आवाज यायला लागला मग त्या हस्ती पंचानने गोळा केल्या परीक्षेने तेथे होता गोरक्षनंदन तेथे आणून ठेविल्या मग तो विज्ञानव केला केसरी भस्मची मुठी कवळून खरी वीरभद्र नामी संचाकारी संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्रा उठला देह धरून माये म्हणे माझे धनुष्यबाण कोठे आहे सांग की आणि ते वीरभद्राला उठवल्यावर त्याला लगेच म्हणजे माझं धनुष्यबाण कुठे आहे म्हणे व्यापले आपल्याला राक्षस कोटी तितके मारीना आता घेती उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दाविन की आयशे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता शीन व्यर्थ बोलाचा न करी मग हृदयी कवळोनी त्याचे सांगितला सकळ वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेहनाची धरावा मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयतांची करविली भेटी परम म्हणे स्नेहपोटी उभयतांची रक्षावा उपरी 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महाधस्य ते वायुचक्री असता प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयाशी मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष नमुना येरीकडे राव त्रिविक्रम राजवैभवी गुंतला आणि मग त्याला तिथलं ते सगळं निर्वांत केलं आणि आता आला इकडं त्या त्रिराजाच्या राज्यामध्ये गोरक्ष सकळ शिव माणूस रक्षण करी शिवालयात तो त्रिविक्रमराव दर्शनास अकस्मात पातला राव देखता गोरक्षाशी प्रेमे विटी घाली गिरवेशी निकट बैसोनीच्याशी सर्व वृत्तांत विचारी मग शवाचा जो झाला वृत्तांत तो सकळ त्याची केला श्रुत होताची तळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली आणि मग ते गोरक्षण तू सौरिंद्रात येऊन बसले तू राजाहून दर्शना आल्यानंतर पाहिलं विचारलं त्याला तर मग गोरक्षाला तू सगळा वृत्तांत सांगितला मच्छिंद्राला कळवळा सुटला मग गोरक्षाशे बोले वचन धैर्य धरावे काही दिन धर्मनाथाचे राजासन देऊन येतो लगबगे आयशे बोलनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित बोलावनी मंत्रिकाचे विचारिते घडविले मग पावोनी उत्तम दिन महीचे राव घेतले बोलावून राज्यपरी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला याचकाशी देऊन अपार धन अंगी भूपालागी दिदली भूषणे परमास्नेह बोलवणी वंदिला सोडविले यासही लोटला एक मास राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरी खासम देह सांडुनी देहालयात तत्क्षणी पातला आणि मग त्या मुलाला राजासनी बसवलं आणि नंतर त्यानं त्याचा देह सोडला आणि त्याच्या त्या शरीरात येऊन घुसला म्हणे आता परी तिथे न बोले काही मग हलावून पायी तो हस्ता प्रवाही तवते प्रेत मिरवले देई पावोनी शोक चव्हा वहिवटले रेवती शोक करिता तुंबळ ऐकोनी धावला धर्मनाथ बाळम मंत्री प्रंजाळ सेवक सकळम हळंबडरा बहु उठला आणि मग ती शरीर सोडून तो गेल्यानंतर रेवतीनं पाहिली ती रडायला लागली आणि मग सगळे आले तिथं हंबरला फुटला म्हणून
तो वृत्तांत शिवालयाशी जनमुखे आला गोरक्षापाशी. मग सिद्ध करोनी भस्ममुठीशी संजीवनी प्रेरिली. हास्ती मास प्रयोजिता संगीत झाला त्वरितम. संगीत होता मचिंद्रनाथ समय पावला निघावयाम. मचिंद्रादी संचरला होता उठून बसला क्षण न लागता. येरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणिले. प्रेत आणिले स्मशानी त्रिवर्ग पहावया निघाले मुनी. तो रेवतीने दृष्टी पाहुनी शोध आणविला. करोनी रायाचे धन स्नाना गेले सकळ जन. परी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत पै. आणि मग ते त्रिवर्ग सुद्धा त्या प्रेताबरोबर त्या स्मशानभूमीत गेले आणि ते दहन करून आल्यानंतर तो धर्मराज शोक करू राहिला. शोक करी तरी काही साहस सोडोनी प्राणाचा भरवसाम. लोक बोधिती न ये भासार मळताशे काक्रोशे. उत्तर क्रिया झालिया उपरी न राये रुदन तयाचे परी. अन्नपाणी वर्जिल्या शरीरी प्राण देऊ म्हणतसे. म्हणून मायेचा मोह अत्यंत त्याचे नेऊनी परम एकांतात. म्हणे बाळा शोक का व्यर्थ पित्याकरिता करतोशी. आणि मग त्याच्या आईने त्याचा हात धरला आणि बाजूला नेऊन सांगितलं तर तू पित्याकरता एवढा शोक का करतो म्हणे. तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे मही वरुता. प्रत्यक्ष जाऊन शिवालयी आता निजदृष्टी विलोकीन. तव पित्याचे मचिंद्र नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम. ऐशी ऐकता राजोत्तम पिता कैसा म्हणतसे. मग प्रवेशादी सकळ वार्ता सांगती झाली निज सुता. धर्मराया ऐकोनी तत्वता तुष्ट झाला शरीराती. आणि मग त्या आईला विचारलं की मचिंद्रनाथ माझा पिता कसा आहे. मग तिनं सगळं कथन सांगितलं त्याला. मग शीघ्र येवोनी कटक भार शिवालयी आला ती सत्वर. भावे नमुनी नाथ मचिंद्र शिबिकासनी बैसविला. नेहुनी आपुले राजभवनी सेवा करीतसे प्रीती करुनी. मग तो एक संवत्सर तेथे राहुनी पुढे तीर्था चालिला परी धर्मनाथ परम झाला शोका कुलित. म्हणे ताता तो सांगा ते मीही तीर्था येतो की. या उपरी बोले मचिंद्रनाथ बाळा 12 वर्षे येऊ येथे. मग जोग देऊ गोरक्ष हाते तुटे सवे नेईन मी. आता रेवतीची सेवा करून भोगी आपले राजासन. जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका. तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन. ऐसे करून समाधान त्रिवर्ग तिथुनी निघाले. मग तीर्थाटनी भ्रमण करीत येऊनी पोचले गोदातटी. धामनगर काननपुटी येऊन या पोहोचले. आणि मग तिथून ते निघाले आणि त्या गोदावरी तिथं तो आडबंगीनाथ जो उभा होता त्याच्यापर्यंत आले. आता ग्रामनाम ऐकून चित्ती गोरक्ष अंतरणी स्मरण झाले कृषी धर्मी. माणिक नामी कृषीचे मग मचिंद्राचे सांगी समस्त. आडबंग भेटला एक येथे मी प्रसन्न होतो आपल्या चित्ते. काही वर्ण घेतो मग मुळापासून तयाचे कथन मचिंद्रा केले निवेदन. मचिंद्रे ऐकून वर्तमान म्हणे पुन्हा आता पहावया. मग शेत सुमार धरून चालत चाले त्रिवर्ग पाऊली. तो माणिक नामे निश्चय बळी काष्टा समान देखिला. मवळी विराजे वेष्टन बाबऱ्या रुळती मही कारण. नखे जुळमट गेली ऊन मास दिशेना तिळभरी. आष्टी त्वचा झाली एक पोट झाले पृष्ठ स्थायिक. दृष्टी लावून यादेक मंत्र जप करीतसे. ऐशी पाता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे चित्ती. मग नमोनी मचिंद्राप्रती आडबंग हाची म्हणतसे. आणि मग त्यानं पाहिल्यानंतर त्या मचिंद्राला सांगितलं हाच तो आडबंग नाही.
मग निकट येऊन त्रिवर्ग जन बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप करी काळे येरू वचन त्या देत तुमचे यात काय जातम धरून आपला श्रुतपंत गमन करावे येथून या जे जे बोले मचिंद्रनाथ तया वापुडे उत्तर देतम मग गोरक्ष म्हणे मचिंद्राते हा अडभंग असे महाराजा त्याला जे जे बोललं का तो उलटाच बोलायचा मग गोरक्ष म्हणे तो अडभंग नाते म्हणे तरी याचे आता हित युक्तीने करतो बैसा स्वस्त मग तरु छाये निकट येत मचिंद्र जाऊन या बैसला चौरंगी आणि मचिंद्रनाथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जाऊनी पैत येत हा म्हणतसे हा मनोनिवानी म्हणे ऐसा महिते तुझा स्वामी आम्ही देखिला नाही नैनी तपोनिधी आगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखिला नाही निजदृष्टी तरी ऐसा स्वामी योगमनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गरु झाल्या ऐसा प्राणी देव अपार मिरवतसे आणि मग गोरक्षनाथ त्याला म्हणतो ऐसा तपोधन यांनी कुठंच पाहिलं नाही म्हणे ते याचा आपण हे गुरु करावा म्हणे याला तरी आता असो कैसे गुरु करावा आपणास ऐसे बोले त्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी गुरु करून मज अनुग्रही गुरु होऊन ऐसे बोलणे ऐकून अडभंग म्हणे तयाशी बेटा एवढा थोर झाला अद्यापी अक्कल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा मग मजला गुरु करू पाशी तरी तुची का बेट्या होईना मदशी ऐसे म्हणता स्वमुखाशी तया करणी लावितशी आणि मग गोरक्षनाथ असं म्हणल्यावर तर तो म्हणतो तूच काय माझा गुरु काम होत नाही म्हणे मग लगेच त्याचा कान त्याच्या तोंडाला लावला कर्ण लाविता गोरक्ष नानी सज्ञान मंत्र ब्रह्मखानी परम कृपे करणी फुंकोनी सनात केला क्षणार्धी मंत्र पडता कर्णकुटी त्रैलोक्याची आली दृष्टी स्थानावर जंगम एक थाटी ब्रह्मस्वरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडोनी आपुले तपसाधन गोरक्ष चरणी लागला मग गोरक्ष भस्मची युक्ती प्रयोग जपोनी भारी चरती सांग तेने करोनी सर्वांग शक्तिवान मिरवले मग धरोनी शीघ्रतयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अडभंग याची ओळखावा हासोने बोले मचिंद्र मुनी या अडभंगाचे अडभंग नानी पाचारावे सर्व येथुनी साधुकपणी या वाटतसे मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दीक्षा दिलेली खास मग शीघ्र घेऊन व्यसनास तीर्थालागी जातसे मार्गी जाता सद्विद्येशी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपुल्या समान शस्त्रास्त्राशी अडभंग तो मिरवला आसो आयशे 40 जण 12 वर्षे तीर्थाटन करोने पुन्हा प्रयाग राजकारण 4 सूर्य पातले येरीकडे धर्मरायाशी पुत्र झाला सतेज राशी वडिलाचे नाव ठेवून त्याशी त्रिविक्रम मनोनिया चौघे प्राणिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटक बारेशी शिबिके तत्वता बैसोनिया अनिले स्वसदनाशी मग धृती मही सदन करोनी तोषविले मचिंद्र मन मग त्रिविक्रम सूत राज्या स्थापवून दीक्षा घेतली योगाची माधमाशी पुण्यदिशी द्वितीयेशी धर्मराजाची बीज म्हणती ते दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तयाते आणि मग धर्मराज बीज म्हणत्या
त्या दिवशी त्या धर्मनाथाला दीक्षा दिली म्हणते. या उपरी देव मिळवोनी स्वर्गीचे आणि प्रजा लोक त्या मार्गीचे मिळवोनी चोज अनुग्रहाचे मोहाळे रचिती अपारम अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसोनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हाती स्वर्गामुखी उपितसे. मग तो आनंद परमाजेठी पाहुनी धावले सुरवर थाटी तेही प्रसाद पाहून शेवटी तुष्ट चित्ती मिरवले परी करीती भाषण ऐशेची प्रसाद जन्मोजन्म प्रति संवत्सरी असावा पूर्ण इच्छे लागी वाटतसे. ऐशे बोलता सुरवर सकळ ऐकोनी बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज म्हणून उत्सव करावा तुम्ही सगन याची नीती कुमार सांगून कवळोपाये जगाशी मंत्र स्फुरल्या म्हणून स्फुरणमाना सकाळी तुम्ही बोला वचना आंबीलपणे शक्ती समान सदैव करा उत्सव. ऐशे महाराज गोरक्ष बोलता मानवले सूरवरांच्या चित्ता मग प्रीत्यार्थ वैशी आनंद भरिता महाउत्सव करीतम. कयेपाशी सहजा सहज जगी मिरवतसे धर्मनाथ बीजम ते वृत्त संतरल्या महाराज तुष्ट होतसे गोरक्षम. पूर्वी किमयागार ग्रंथात सोये बोलला गोरक्षनाथ की बीजेचे जो आचारील वरक्त शक्ती समान आपुल्या तयाचे गृही दोष दारिद्र्य रोग भोगादी विघ्नेंद्र स्वप्नावादी संचार अभद्र पानार नाही निजदृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सूरगणी त्या गृही होईल गृहवासिनी. मग दोष दारिद्र्य तयावनी स्पर्शावया येईना आसो महात्मे वदावे किती ते प्राधिक पावेल सुख संपत्ती जैसा कामना वेदेल चित्ती त्याची अर्थ पावेल. ऐसा गोरक्ष तपाकारण बोलविला आहे मूळ ग्रंथी वचनम तैसे येथे केले लेखन विश्वासाते वराकी. आसो येथे महोत्सव करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन तेथोनी निघाले 5 जण नर शार्दूल ते ऐका. नाना तीर्थे करिता महिषी अभ्यासिले सद्विद्येशी साबरी सहज आश्राशी प्रवीण केला महाराजा. मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमारमण. धर्मराज तया स्वाधीन तपालागी बैसविला 12 वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म. येथून 4 जण तीर्थालागी चालिले 12 संवत्सर तीर्थे करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम. मग तेथे मावंद्याती दुर्गम बद्रिकाश्रमी मांडिले. सकळ देव सुरवरासहित पाचारुनी घेतले चेत. मावंदे झालिया पूर्ण वराते जेवुनी देव गेले पै. मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करीती तीर्थाटन. आता पुढे केले कथन रेवन सिद्धी नाथाचे. पूर्वी 88 सहस्र कृषी झाले आहेत विधी विर्याशी. त्याची समग्री रेत महिषी रेवाचिरी पडिले. रेवाचिरी तेही रेवेत रेत पडिले अकस्मात. चमस नारायण संचार करोनिच्यात देहद्वारी मिरवला. बाळतनुवाती सुकुमार बालार्क करणी मनोहरम. उकरला डोळे महीवर ते मनोनिया. तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम सहन सारुकम. तो घट घेऊन न्यावया उदक रेवाचिरी पातला परी अकस्मात येता झाला बाळ जेत. सहज चाली पुढे चालत बाळदृष्टी देखिला. आणि त्या रेवतेरीमध्ये एक बालक जन्माला आलं आणि तो एक शेतकरी पाणी घ्याय करता त्याला नदीवर गेला असताना ते बाळ रडताना त्याला दिसलं.
बाळवा परमाती सुकुमार कांती कंदळी करती गाभा भरम पाहुनी तयाचे अंतर विवळमुळे झालाशे मग घट घेऊनी मही लागी जाऊनी तातडी उचली वेगी मोहे कवळणी हृदय बागी याची धरियले धरिताच सहन चारुक नामाने तेथे देशी काय हुने आवडीने करुणी मुख चुंबन कुरवाळीले प्रीतीने मग निक्त घट भरोनी आडी ग्रामात झाला हर्षो पाडी सदनी प्रवेशोनी आवडी कांते लागी बोलतशी म्हणे जीव लगे आजीचा दिन माते झाला धातू हेमम तरी शिव लिले लागी द्रुम कुंभापरी मिरवलाम सहज गेलो उदकाते रेवा तरी बाळ वंचितम आपण ईश्वरे दिला सूत वंशावळी मिरवावया आयशा ऐका कांता गोष्टी म्हणे कोठे मज दावी दृष्टी तो काढूनी वस्त्रपुटी करसंपुटी देतसे तवती कांता उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार धर्मी देखिता जधर्मी हर्ष सिंधू लोटलाम जैसा पूर्णचंद्र दृष्टी होता उदय फोटी आनंद भरोनी तळे दाटी उच्चमळ दाटतशी की दरिद्र्यवाशी माणूस होय दर्शनम मग तयाचा आनंद वर्णिला कोण तेवी उत्तम मनोधर्म आनंद दरवी मिरवतसे बाळ धरुणी हृदय संपोटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी नानून शेवटी पालखाते घातले येचे चांगले होते घरी निजविला योगी तपो शेजारी स्तनपान केली या उपरी बाळ निजे पालखी आणि तिचं ते अजून एक बाळ होतं त्या दोन्हीला मग पांगोळी घालून निजवलं म्हणजे पालखीमध्ये असो आयशे नित्य बाळ संगोपी ममते रेवन नाम ठेवून ते मोहे करून सांभाळी रेवा तरी बाळ रेवेत सापडले म्हणून त्याचे रेवन नाम साधुकवंत सण सारुक ठेवून या असो रेवन निमित्ताचे संगोपन करिता वय पालन ऐसे लोकता बहुत दिन प्रपंचराती करीतसे द्वादश संवत्सर प्रपंचराती कृषी कर्म विद्या पाठी पूर्ण झाला आतुता जेठी पित्याऊनी आगळा नांगरे वकर लागी प्रेरण काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृषी कर्मी निपुण रेवणनाथ झालाशे मग शेतीची सगळे कामं तो करायला लागला तो कोणे एके दिवशी उठोनी मागते प्ररनिशी वृषभ सोडोनी काननाशी चालावया चालला चांदणे पडले आशे सुदृढ हृदय होतशे महीची वाटम सुदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होतशे दादा म्हणून वृषभा पाठी हाकीत चालिला आहे जेठी तो अनुसया सुट्टिका रत्नवाटी पुढे झाले अकस्मात आणि म्हणजे एक दिवस असं पाठीच्या टायमाला तो बैल सोडून चालला शेतामध्ये घेऊन चालता तो अत्रिनंदन दत्तात्रय येत होता परी तो महाराज अत्रिनंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिले ठाई करोनी स्नान गिरनार पर्वती जातशी पायी खडावा सुशोभित एक अचल अंगी शोभतम शुभ्र कौपीन विराजित कंठतटी वेष्टोनी मौळी वेशीला असती जटा दाढी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियाचा वरिष्ठा कनककांती शोभतशे आयसा महाराज अत्रिनंदन तो त्रिय देवाचा अवतार पूर्ण हाती लगबगे करीत गमना पुढील नेम मानून या
तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमन देखतम वृषभ भात रेवन्नाथ दृष्टी नाही आतळला. आणि तो चालता चालता थोडासा अंधार असल्यामुळं तो रेवन्नाथ काही त्याला दिसला नाही. मानवगती तेने देखून पुढे आला त्रिनंदन सहजस्थिती वृषभा मागून पावले ठेवी चालवया. तो स्वमार्गा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शीघ्रपणम तथाड नाथ रेवन बाळतनु चालतसे. तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजोनी पुढे पळतम मागे अंतरला रेवन्नाथ त्यावरी दत्त आदळला. उभय देई कामनपणी ऐक्य झाली देह धरणी परिस्पर्श होता अंतकरणी ज्ञानदीप उजळला. विमूढपणी कृषी कर्मात अज्ञान सर्वापरी वर्ततम सदा बैसुनी अरण्यात आबुधपणी वर्ततसे. परी दत्तात्रेयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता. चित्ती म्हणे मी महीवर असता कवन स्थिती पावलो. अहो मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राणिक चमस नाम. आयशे सोने कृषी कर्म येथे करीत बैसलो. वंद्य असता ती लोकात आता कोणी ओळखील माते. सदा काननी झालो रत अहित कानी प्रपंचम. आयशी देई झाली अज्ञान मग स्तब्ध धरून राहे मौनम. परी धडक बसता त्रिनंदन कोण तू ऐसा पुसतसे. आणि मग दत्तात्रेयाची घरात झाल्यानंतर दत्तात्रेय त्याला विचारतो त्या रेवन्नाथाला कोण आहे म्हणजे. कोण तू ऐसे पुसता दत्त करिता झाला प्राण प्रातम मग प्राणी पात. म्हणे महाराजा या देहात अंशाशे तुझा किम. तुमचे देई त्रिदेवाते अंश परी सत्वगुणी जो महापुरुषम. तो मी एके प्रपंच ध्यास परम कष्टे कष्टलो. तरी आता क्षणोदयात उदित कराजी महापुरुष. सनात करुण्या या ध्यास मही लागी निर्वारे. आयशे मानुनी उत्तरोत्तर चरणी मौळी अर्पी प्रेमे करुणी. म्हणे मज सनात केली आवाचली कदा न सोडी तुम्हाचे. आणि मग त्या रेवन्नाथांचे दत्ताचे पाय धरले. तुम्ही मला सनात करा म्हणे तशी तुम्हाला सोडणार नाही. आयशे वधून वागवती सद्गुणपणे देत मिठी. परी आदरे प्रेम कोटी दत्त जेठी मिळवला. तयाचा पावणी भक्ती आदर सुदृढपणी निश्चय परम. मग कमंडलू ठेवून मईवर मौळी कर स्थापितसे. बाळाखाली घालून हात उठविला रेवन्नाथ. मनात म्हणे हा सनात पूर्वीचाची आशे किम. हा नवा माझी आशे एक नाथपंथी अवतार धोंडिकम. समस नारायण प्रतापार्क महीवरी विराजला. तरी आता याते सनातन करून वाढवावा नाथपंथ. कृपे ठेवणी मौळी हस्त केला अंकित आपुला. कृपे मौळी ठेविता कर परी अनुग्रहाचे केले अंतर. म्हणाल कासया साची उदार झाला नाही अनुग्रह. तरी चिंती योजिया झाला दत्त भक्ती आश्रम याशी घडले नाहीत. तरी काही देह प्रायचित्त घडवून यावे ययाचे. तरी भक्ती श्रम घडता चांग उपदेशेल मग देवा व्यंग. मग ज्ञान वैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिळवेल हा. आयशे म्हणून अनुग्रह रहित कृपा मौळी ठेविला असतम. तरी भक्ती लागी रेवन्नाथ काय करी महाराजा. मग सिद्धीची कळा त्याते सांगता झाला कृपावंत. आस्था बीज ओपोनी किंचित दृष्टी शेवील पुढारा. आणि मग त्या दत्ताला त्याला अनुग्रह काय दिला नाही पण एक सिद्धी त्याच्याकडे दिली आणि मग त्याला दिलं काम.
जैसे आरका देऊनी धन पिता मिरवी व्यवसाया कारण मग तयाचे पुढे चांगुलपण निज दृष्टी पाहतसे किंवा महित मेळवून घालून पाहतील दुग्धा कारण की तप पाहतसे देऊनी धन सावकार कुळाते देवी सहस्रस्त्रे करून महिमान सिद्धीचे सांगून तुष्ट केले तयाचे मन प्रज्ञावंते महाराजे परी ती कळा ओताची प्राप्त रेवन झाला आनंद भरित मग प्रेमे नमोनी अनुसयासूत बोळविले तत्क्षणी परिवीर मानून चित्ती चालता झाला कानना प्रती परी अंतरला आपुल्या हिची निज पदाते पहावया जैसे कोंडवळ्या काजी देता भूत होतसे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परमा त्या लादली होती धनी परंतु धवळली ज्ञानपणी खापरासाठी चिंतामणी सोडून दिलेला हातीचा की सुरा लागुनी परम गोड सोडली अमृताची चाड की निर्मळपणी पाहुनी दगड परीस हातीचा धवळीला देवी प्रत्यक्ष नाथ रेवन्न भूतला सिद्धी प्रज्ञे करुण सिद्धी बुद्धी यात्री नंदन हातीचा सोडीला नायके आसो आयशे संप्रदाययुक्त निस्पृह पातला आपुल्या शेती तेथील कथा होईल श्रोती पुढील अध्यायी ऐकावी दोंडी सुत नरारी वंशी सांगेल तुम्हा श्रुत्याशी संत कृपे नाम दयासी मालू ऐसे म्हणती तया स्वास्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध 22 चतुर चतुर्शक्तिमाध्याय गोळा श्रीकृष्णार्पणमस्तु पुंडली कवरदेव हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.